मित्रांनो, रिअलमीची नार्झो सिरीज ही नेहमीच परफॉर्मन्स ओरिएंटेड सिरीज राहिली आहे. या सिरीजमध्ये त्यांचे अगदी बजेट पासून मिड रेंज पर्यंतचे फोन आहेत. आता यातच नवीन रिअलमी नार्झो 100 लाईट हा 5G फोन आज लॉन्च झालाय. 7000 mAh बॅटरी, मीडियाटेकचा प्रोसेसर आणि IP64 रेटिंग असे चांगले फीचर्स यात असणार असं कालपर्यंत आपल्याला समजलं होतं. आणि 10-12 हजारांच्या बजेट रेंजमध्ये हा फोन आला असता तर हे फीचर्स मस्त वाटले असते. पण बेस व्हेरियंटची किंमतच 13,500 रुपये ठेवून रिअलमीने स्मार्टफोन मार्केट सध्या किती हार्श आहे याची जाणीव करून दिली आहे. बाकी या फोनमध्ये काय काय दिलंय, मोठा व्हेरियंट कसा आहे आणि एकूणच हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन पासून. दोन कलर ऑप्शन येतात, थंडर ब्लॅक आणि फ्रॉस्ट सिल्वर. दिसायला बजेटच्या मानाने क्लासी लुक आहे. सिल्वर कलर जास्त प्रीमियम लुक देतो. प्लास्टिक बिल्ड आहे पण बेसिक मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन दिल्याचं कंपनीने म्हणलंय. सोबतच आर्म शेल प्रोटेक्शनही दिलंय. विशेष म्हणजे या बजेट सेगमेंटमध्ये IP64 रेटचं वॉटर अँड डस्ट प्रोटेक्शन दिलंय. म्हणजे कालच या रेंजमध्ये आलेल्या रेडमीच्या फोनला फक्त IP52 रेटिंग होती. फिंगरप्रिंट सेन्सर साइड माउंटेड आहे, सो डिझाईन आणि बिल्डच्या बाबतीत तरी रिअलमीने चांगलं काम केलंय. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.8 इंचचा मोठा LCD डिस्प्ले येतो. या बजेटमध्ये अर्थातच AMOLED नाही मिळणार, पण रिफ्रेश रेट मात्र 144 हर्ट्झचा आहे, सो स्क्रोलिंग करताना एकदम स्मूथ वाटेल. पीक ब्राईटनेस 900 निट्सची आहे, उन्हात बऱ्यापैकी स्क्रीन दिसेल. सोबत यात गेमिंगसाठी म्हणून 180 हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट दिलाय. डोळ्यांवर कमी ताण पडावा यासाठी DC डिमिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे. शिवाय स्मार्ट टच 2.0 मुळे ओल्या हाताने तुम्ही स्क्रीन वापरू शकता. सो बजेटच्या मानाने चांगला सेटअप दिलाय. परफॉर्मन्स कडे येऊयात. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट दिलाय. बजेट सेगमेंटच्या मानाने बराच चांगला आहे. रोजचं काम, व्हॉट्सअप, सोशल मीडिया आणि अगदी लाईट गेमिंग हे सगळं हा प्रोसेसर आरामात हँडल करतो. सोबतच मोठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली आहे, त्यामुळे गेमिंग किंवा मल्टीटास्किंग वेळी फोन जास्त गरम होत नाही. अर्थात हे फक्त लाईट गेमिंगसाठी आहे. BGMI किंवा जेन्शिन इम्पॅक्ट सारखे हेवी गेम्स तुम्ही यावर नाही खेळू शकणार. बाकी रिअलमीने क्लेम केले की हा फोन 4 वर्षांपर्यंत स्मूथ परफॉर्मन्स देईल. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर अँड्रॉइड 16 वर आधारित रिअलमी UI 7 यात येत आहे. लेटेस्ट सॉफ्टवेअर बजेट फोनमध्ये देणं ही चांगली गोष्ट आहे. शिवाय रिअलमीने या फोनमध्ये फ्लक्स इंजिन नावाचं सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन दिलंय, जे रेग्युलर ऍप्सना 20 ते 30% फास्ट बनवतं असा कंपनीचा क्लेम आहे. शिवाय स्मार्ट लूप, सिलेक्ट अँड सर्च, डॉक्युमेंट्स आणि जेमिनी असे AI फीचर्सही भरभरून दिलेत. सॉफ्टवेअर अपडेट्स किती येतील हे मात्र अजून कंपनीने जाहीर केलेलं नाहीये. 2 वर्षांचे OS आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील अशी शक्यता आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत रिअलमीने बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग केलंय. मागच्या बाजूला 13 मेगापिक्सेलचा सिंगल AI कॅमेरा दिलाय आणि पुढच्या बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलाय. नार्झो 80 लाईट मध्ये मागचा कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा होता आणि सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा होता. सो हे खूप मोठं डाऊनग्रेड आहे. 13 मेगापिक्सेलचा सॅमसंगचा कॅमेरा असता तर आपण समजू शकलो असतो, पण रिअलमीच्या कॅमेरावर मला तेवढी गॅरंटी नाहीये. ठीकठाकच फोटो येतात. हार्डवेअरमध्ये केलेले हे डाऊनग्रेड सॉफ्टवेअर आणि AI फीचर्सच्या मदतीने भरून काढायचा प्रयत्न रिअलमीने केलाय. म्हणजे कॅमेरा ऍपमध्ये आणि एडिटिंगसाठी देखील AI फीचर्स दिलेत, पण टू बी ऑनेस्ट एडिट करून तरी किती करणार. सो कॅमेरा तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर हा फोन डायरेक्ट स्किप करा. या फोनचा सगळ्यात मोठा USP म्हणजे त्याची बॅटरी. नार्झो 100 लाईट मध्ये तब्बल 7000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे. बॅटरीच्या बाबतीत रिअलमी कायमच उदार राहिली आहे. टायटन बॅटरी आहे आणि कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज केल्यानंतर नॉर्मल यूजला फोन 24 तासांपेक्षा जास्त चालू शकतो. यासोबतच आणखीन एक मोठा दावा म्हणजे बॅटरीची हेल्थ 6 वर्षांपर्यंत चांगली राहील. सोबतच एवढी मोठी बॅटरी दिली आहे म्हणून रिव्हर्स चार्जिंग फीचरही आहे. सो तुम्ही तुमचे हेडफोन, स्मार्ट वॉच किंवा दुसरा फोन यांना चार्ज करू शकता. फक्त बॅटरीच्या बाबतीत एक गोष्ट अजिबात चांगली नाहीये, ती म्हणजे चार्जिंगचा स्पीड. फक्त 15 वॉटचे चार्जिंग स्पीड दिले आणि एवढी मोठी बॅटरी दिली आहे. म्हणजे पूर्ण चार्ज होण्यासाठी 2.5 ते 3 तास लागणार हे फिक्स आहे. किमान 35 किंवा 45 वॉटचा चार्जर द्यायला हवा होता. रिव्हर्स चार्जिंगचा स्पीड अजून स्पष्ट नाही, पण 7 वॉट असण्याची शक्यता आहे. ते बजेटच्या मानाने ठीक आहे. बाकी गेमिंगच्या हिशोबाने बायपास चार्जिंगचं फीचर दिलंय, हे एक चांगलं आहे. तर मग हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं तसं 12,000च्या आत कदाचित हा फोन चांगला वाटला असता, पण बेस व्हेरियंट ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळतंय तोच 13,500 रुपयांना आहे. आणि 64GB मेमरी आजकाल काहीच होत नाही. तेवढी तर फोन मधल्या ऍप्सना पण पुरणार नाही. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजचं एक व्हेरियंट 14,500 मिळतंय, तर टॉप व्हेरियंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचं आहे, जे 16,500 मिळतंय.
21 तारखेपासून याचे सेल सुरू होईल आणि कदाचित लॉन्च ऑफरमध्ये 1001 रुपये कमी लागतील, ते पण ठराविक बँकांच्या कार्डवर. पण तरीही हा फोन त्याची किंमत अजिबात जस्टिफाय करत नाही. सो मग या रेंजमध्ये तुम्ही दुसरे कुठले पर्याय बघू शकता? पहिला तर Redmi Note 14 SE. AMOLED डिस्प्ले मिळेल, 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल, Dimensity चांगला प्रोसेसर मिळेल आणि बाकी फीचर्स आहेत 13-14 हजारात मिळून जाईल. सेम 7000 mAh बॅटरीचा फोन पाहिजे असेल तर मोटोचा G57 पॉवर आहे. याच्यात प्लस पॉइंट म्हणजे चार्जिंग स्पीड 45 वॉट आहे. शिवाय मोटोचा क्लीन UI मिळतो, कॅमेराही डिसेंट आहे. सॅमसंगचाच फोन हवा असेल तर 15 हजारांच्या आत M17 हा येतोय. सुपर AMOLED डिस्प्ले आणि 6 वर्षांचे अपडेट्स मिळतात. आणि गेमिंगसाठी म्हणत असाल तर iQOOचा Z10X आणि पोकोचा M7 Plus हे दोन्ही चांगले ऑप्शन आहेत. यातला पोकोचा फोन मोठ्या बॅटरीसह येतो आणि iQOOपेक्षा थोडा स्वस्त आहे. दोन्ही फोन 15 हजारांच्या आतच मिळतात आणि दोन्हीचे कॅमेरे डिसेंट आहेत. अगदी तुम्ही रिअलमीचा नार्झो 80 लाईट जो याच्या आधीचं मॉडेल होता आणि किंवा मग नार्झो 80 प्रो हे जरी घेतले तरी ते यापेक्षा जास्त चांगली चॉईस असतील. ऑनलाईन सध्या ते फोन अवेलेबल नाही आहेत, पण तुम्ही दुकानात चौकशी करू शकता. बाकी तुम्हाला रिअलमीचा नवीन फोन कसा वाटला आणि कॅमेऱ्यातील कॉस्ट कटिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.